नमस्कार, मी अमिता बडे. ऐकूया काही ठळक घडामोडी. लाडकी बहीण योजना थांबणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते आज सातारा इथं महिला सशक्तीकरण अभियानात बोलत होते. आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही दिलेला हा माहेरचा आहेर आहे. आमचं सरकार हे आमच्या बहिणींसाठी हक्काचं माहेर आहे, असं शिंदे यांनी सांगितलं. महाराष्ट्रातल्या बहिणींना आता कुणापुढे हात पसरण्याची गरज उरणार नाही, कारण त्यांच्या 3 भावांनी त्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असंही त्यांनी नमूद केलं. काही सावत्र भाऊ या योजनेला विरोध करत न्यायालयात गेले आहेत. त्यांना उत्तर द्या, असं आवाहन त्यांनी केलं. दुसरे सत्तेवर आले तर ते योजना बंद पाडतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थायलंडच्या पंतप्रधानपदी निवडून आल्याबद्दल पायतोंग तार्न शिनावात्रा यांचं अभिनंदन केलं आहे आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत थायलंड संबंध अधिक बळकट करण्याच्या दिशेनं शिनावात्रा यांच्यासोबत काम करायला उत्सुक असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा नागरिकत्व काढून घेणारा नाही, तर नागरिकत्व देणारा आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज अहमदाबाद इथं आयोजित कार्यक्रमात 188 हिंदू निर्वासितांना या कायद्याअंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्राचं वाटप केलं, त्यावेळी ते बोलत होते. संरक्षण क्षेत्रात निबे लिमिटेड ही कंपनी संरक्षण क्षेत्रातल्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासंबंधीचा सामंजस्य करार आज राज्याचा उद्योग विभाग आणि निबे लिमिटेड कंपनी यांच्या दरम्यान झाला. यातून सुमारे 1 ते 1,500 रोजगार तयार होणार आहेत. मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या योगदानासाठी दिले जाणारे मविप जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. डॉक्टर रघुनाथ माशेलकर पुरस्कार प्राध्यापक रोहिणी गोडबोले आणि डॉक्टर अजय सूद यांना, तर डॉक्टर कमला सोहोनी पुरस्कार डॉक्टर माधव गाडगीळ आणि डॉक्टर महताब बामजी यांना मिळाला आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या 59व्या वार्षिक अधिवेशनात 16 नोव्हेंबर रोजी हे पुरस्कार प्रदान केले जातील. राज्यात आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोराच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.